तुम्हाला काय वाटतं कोणत्या समस्या आहेत त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे? समस्या ठाणे महापालिकेत खूप मोठ्या मोठ्या आहेत. आत्ताच ज्वलंत प्रश्न आहे की ठाणे महापालिकेचं स्वतःचं डम्पिंग ग्राउंड नसल्यामुळे हा. आता सगळीकडे कचऱ्याच्या समस्या आहेत. आता ज्या प्रकारे ठाणे महापालिकेने एवढ्या वर्षात स्वतःचं पाण्याचं धरण बांधलेलं नाहीये. हम्म. आता सगळीकडे डेव्हलपमेंट चालू आहे. 40 माळ्याचे टॉवर होतात आहे, सगळीकडे परवानगी देतात आहे. घोडबंदर रोडला तर तुम्ही बघाल तर पाण्याच्या टँकरनी पाणी पुरवठा होत आहे. बरोबर. तर जर का समजा एक प्रकारे हायकोर्टाने सगळ्या नवीन बांधकामांना बंदी घातलेली होती, तर आजच्या स्थितीनुसार जर का समजा डेव्हलपमेंट होते आहे, ठाणे महापालिकेने क्लस्टर योजना आणलेली आहे तर ठीक आहे, पण त्याच्यासाठी तुम्ही डीपी प्लॅन मध्ये किंवा भविष्यामध्ये तुम्ही कुठलं धोरण राबवलेलं आहे काय? बाबा पाण्याचं धरण आलेलं आहे का नाही आलेलं आहे? तर फक्त लोकसंख्या वाढते ठाण्याची, पाण्याचं धरण नाही आहे, कचऱ्याच्या डम्पिंगची अवस्था आहे तशीच आहे. बरोबर. नगरसेवक जरी आले किंवा निवडणुका जरी लागल्या किंवा आता समजा 5 वर्ष प्रशासकीय कारभार आहे, नगरसेवक नसताना पण कारभार चालू आहे. पण आता जर का तुम्ही लेटेस्ट जर का बघितलं तर अर्थसंकल्प जेव्हा यांनी मांडला तर महापालिकेचा लेखापरीक्षण नाहीये. म्हणजे ही ठाणे महापालिका ही भ्रष्टाचाराचं पुरण आहे आणि याच्यावरती म्हणजे बोलतात ना, हायकोर्टाला पण ताशेरे ओढावे लागतील यांच्यावरती